पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातल्या कासा या ग्रामीण भागात राहणाऱ्या शुभम वनमाळीनं स्विमिंगमध्ये एक ऐतिहासिक कामगिरी केली। अवघ्या 19 वर्षाच्या शुभमनं 3 खडतर नद्या पोहून पार केल्या आहेत। साता समुद्रापार न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन नदीच्या प्रवाहात पोहणारा हा आहे शुभम वनमाळी। 47 किलोमीटर लांबीची मॅनहॅटन नदी 8 तास 10 मिनिटात पोहून पार करत त्यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवली। इंग्लिश खाडी, जिब्राल्टर समुद्रधुनी आणि कॅटलिन या खडतर नद्या पोहून पार करत शुभमनं आफ्रिकन तिहेरी मुकुट पटकावलाय। आफ्रिकन तिहेरी मुकुट मिळवणारा शुभम हा सर्वात लहान वयाचा स्विमर ठरलाय। कॅटलिन केल्यानंतर न्यूयॉर्कला गेलो मॅनहॅटन आयलंड स्विम करायला। ती नदी आहे जी मॅनहॅटन आयलंडला वरसा मारते आणि ती पण सगळ्यात टफ नदी आहे, सगळ्यात टफ आहे क्रॉस करा। 50 किलोमीटरची नदी आहे ती आणि ती करायला मला 8 तास 10 मिनिटं लागली। आफ्रिकन तिहेरी मुकुट मिळवणारा शुभम 120वा जलतरणपटू आहे। या कामगिरीच्या जोरावर त्याला जागतिक पातळीवर 27वे नामांकनही मिळालंय। यापुढे जगातील खडतर असलेल्या 3 खाड्या पार करण्याचा शुभमचा मानस आहे। शुभम नेरूळमधील NCRD स्टर्लिंग कॉलेजमध्ये TYBSत शिकतोय। त्याच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय। हर्षद पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पालघर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।